जय शिवराय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण योजनेसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेबद्दल काय बोलल्या आदिती तटकरे मॅडम, जाणून घ्या. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधक सरकारवर टीका करत होते. मात्र आता महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या 2100 रुपये अनुदानावर आता युटर्न घेतला आहे. महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यावरच बोलताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे आश्वासन फक्त निवडणूक जाहीरनाम्यातील असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या महिलांना 1,500 रुपयावरच समाधान मानावे लागणार आहे. सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने फसवी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका करत महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 2.5 कोटी महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. यातील 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत, तर 11.8% अविवाहित महिला आहेत. विधवा महिलांचे प्रमाण 4.7% असून घटस्फोटित निराधार महिलांचा वाटा 1% कमी आहे. लाडकी बहीण योजना सन 2025 ते 26 साठी 36,000 कोटी रुपयांइतके प्रस्तावित असून महिला बचत गटाच्या साहाय्याने क्रेडिट सोसायट्या सुरू करण्यात भर दिला जाणार आहे. सर्व वैयक्तिक लाभार्थी योजनांसाठी डीबीटी प्रणाली लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रक्रिया गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी होईल. हा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर याचे उत्तर देत श्रीमती आदिती तटकरे यांनी दिले स्पष्ट उत्तर की याबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा महायुती सरकारद्वारे करण्यात आलेली नसून त्याबाबत वेळोवेळी अपडेट्स देत राहू असे त्यांनी सांगितले. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहेत, 2100 रुपये भेटणार नाहीत, अशी माहिती आदिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.